इयत्ता 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकरण 4 पर्यावरण संरक्षण पद्धती सरावासाठी जर्नल कार्य उत्तरे 1. हरित इमारतीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते स्पष्ट करा. उत्तर ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणे, पावसाचे पाणी संकलन व पाणी पुन्हा वापरायची सोय ठेवणे, अपशिष्ट व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे, सौर ऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा यांसारख्या पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे, इमारतीचे बांधकाम नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत ठेवणे, साऊंड इन्सुलेशन, उष्मा इन्सुलेशन यांसारखी आधुनिक रचना वापरणे, पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम साहित्य वापरणे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर, हरित परिसर, झाडे झुडपे, बगीचे, छपरांवर हरित आवरण, पाणी आणि ऊर्जेच्या वापरावर सतत देखरेख ठेवणे. 2. उद्योगांमुळे पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात ते स्पष्ट करा. उत्तर हवेचे प्रदूषण, कारखान्यामधून बाहेर पडणारे धूळ, रासायनिक वायू यामुळे हवेचे प्रदूषण होते. जलप्रदूषण, उद्योगाचे सांडपाणी नदी तलावात मिसळल्याने जलप्रदूषण होते. जमिनीचे प्रदूषण, रसायने, विषारी कचरा, धातूंचे अवशेष यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण, कारखान्यामधील मशिनरीचा आवाज, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, पाणी, खनिजे, इंधन इत्यादी. जैवविविधतेचे नुकसान, वनतोड, प्राणी अधिवास नष्ट होणे, मानवी आरोग्यावर परिणाम, श्वसन रोग, त्वचा रोग, जलजन्य रोग, स्थलांतर, विस्थापन व सामाजिक परिणाम. 3. इको लेबलिंग म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते आहेत? उत्तर इको लेबलिंग म्हणजे उत्पादन किंवा सेवेला दिले जाणारे प्रमाणपत्र जे दाखवते की ते पर्यावरणपूरक आहेत. हे लेबल उत्पादनाच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करून दिले जाते. भारतात इको मार्क हा प्रसिद्ध इको लेबल आहे. इको लेबलिंगचे फायदे, ग्राहकांना पर्यावरणपूरक वस्तू ओळखता येतात. उत्पादनांमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानास प्रोत्साहन मिळते. प्रदूषण कमी होते. ऊर्जा आणि संसाधनांची बचत होते. उत्पादनांच्या निर्यातीस चालना मिळते. जागतिक बाजारपेठेत मागणी वाढते. उत्पादन प्रक्रियेत सुधारणा होते. 4. भारतातील पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर 1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार मोठ्या प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरी आवश्यक आहे. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन करावे लागते. राज्य किंवा केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. सार्वजनिक सुनावणी घेतली जाते. स्थानिक नागरिकांचे मते जाणून घेतली जातात. तज्ज्ञ समिती अहवाल तपासते. आवश्यक त्या अटी व शर्तींसह मंजुरी दिली जाते. मंजुरीनंतर नियमित तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रकल्प रद्द होऊ शकतो. 5. पॅरिस कराराबद्दल माहिती द्या. उत्तर पॅरिस करार हा हवामान बदलाविरोधातील एक जागतिक करार आहे. 2015 मध्ये पॅरिस येथे COP21 परिषदेत 195 देशांनी करारावर स्वाक्षरी केली. उद्दिष्ट जागतिक तापमानवाढ औद्योगिक काळापेक्षा 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे आणि शक्यतो 1.5 डिग्री सेल्सिअस मर्यादित ठेवणे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे राष्ट्रीय लक्ष्य ठरवले जाते. विकसित देश विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक मदत देणार आहेत. करार कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही, पण सहभागी देशांना प्रगती अहवाल द्यावा लागतो. भारताने 2030 पर्यंत आपल्या GDPच्या एककाला लागणारे उत्सर्जन 33 ते 35% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 6. पाणथळ जागांच्या संवर्धनाच्या दृष्टीने रामसर साईटचे महत्त्व नमूद करा. उत्तर पाणथळ जागा म्हणजे अशी भूमी जी कायमस्वरूपी किंवा काही काळ पाण्याखाली असते. उदाहरणार्थ दलदली, खाडी, सरोवरे, नद्या, कच्छ भाग. रामसर अधिवेशन हे आंतरराष्ट्रीय करार आहे जो 2 फेब्रुवारी 1971 रोजी
इराणमधील रामसर शहरात स्वीकृत झाला. याचा उद्देश पाणथळ जागांचे संवर्धन व शाश्वत वापर सुनिश्चित करणे हा आहे. रामसर साईट. ज्या पाणथळ जागा जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात त्यांना रामसर साईट म्हणून घोषित केले जाते. रामसर साईट्सचे महत्त्व. पाणथळ जागांचे जैवविविधतेत महत्त्व वाढते. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे आश्रयस्थान उपलब्ध होते. मत्स्य संपत्ती व जलचर जीवांचे संवर्धन होते. पाणथळ जागा पाणी शुद्ध करण्याचे काम करतात. पूर नियंत्रण, भूजल पुनर्भरण आणि हवामान नियंत्रित ठेवण्यात मदत होते. स्थानिक लोकांना मासेमारी, पर्यटन, शेती यातून उत्पन्नाचे साधन मिळते. जागतिक स्तरावर भारताला पर्यावरणीय प्रतिष्ठा मिळते. भारताचा सहभाग. भारत 1982 मध्ये रामसर कराराशी जोडला गेला. आज भारतात 75 पेक्षा जास्त पाणथळ जागा रामसर साइट्स म्हणून घोषित आहेत. प्रश्न 7वा. उपभोक्ता शिक्षणाची गरज व महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. ग्राहकांनी पर्यावरणपूरक वस्तू निवडल्या तर प्रदूषण कमी करता येते. जागरूक ग्राहक नैतिक खरेदी करतात. उपभोक्ता शिक्षणामुळे पुनर्वापर, पुनर्निर्मिती, पुनर्चक्र यांना प्रोत्साहन मिळते. अवाजवी वापर टाळता येतो. नैसर्गिक संसाधनांची बचत होते. उत्पादन कंपन्यांवर पर्यावरणपूरक पद्धती स्वीकारण्याचा दबाव येतो. जबाबदार नागरिक घडवणे शक्य होते. 8. पर्यावरणपूरक पद्धती आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्पष्ट करा. उत्तर. पर्यावरणपूरक पद्धती संसाधनांचा शाश्वत वापर, कचरा व्यवस्थापन व पुनर्चक्रीकरण, ऊर्जा व पाण्याची बचत, जैविक शेती व सेंद्रिय उत्पादने, हरित इमारती, सौर ऊर्जा, अपशिष्ट पाण्याचे पुनर्वापर. पर्यावरणपूरक पर्यटन निसर्गाचा आदर राखून पर्यटन करणे, स्थानिक संस्कृतीचे संरक्षण, लहान गट, शांतता, वन्यजीवांची सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, शिस्तबद्ध वागणे, स्थानिक लोकांना रोजगार व उत्पन्न मिळवून देणे.